नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ सिक्युरिटी बोर्ड जे आहे यांच्या अंतर्गत 2026 साली 396 जागांसाठीची नवीन भरतीची जाहिरात आली असून फक्त 12वी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अर्ज 7 जुलैपासून सुरू होत आहेत. आता हे कोणत्या जिल्ह्यासाठी आलेत आणि तुमच्या जिल्ह्याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. सुरक्षा रक्षक मंडळाच्या नवीन भरतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी तब्बल 396 पदांची नवीन भरती ही जाहीर करण्यात आली आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं गोंदिया आहे, त्याचबरोबर इतर जिल्ह्यांसाठीची जाहिरात आली होती. आता नागपूरसाठी सुद्धा आलेली होती. आता त्याच्यानंतरनं दुसरी जाहिरात आलेली आहे. पहिली जाहिरात अर्ज प्रक्रिया पूर्ण झाले. आता दुसऱ्या जिल्ह्याअंतर्गत म्हणजे 2 जिल्ह्यांची जाहिराती एकत्र आलेत. यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 396 पदांसाठीची नवीन जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे. त्याच्यानंतरनं बाकीचे जे राहिलेले संपूर्ण जिल्हे आहेत, संपूर्ण महाराष्ट्र, असेच स्टेप बाय स्टेप यामध्ये टप्प्याटप्प्याने जाहिराती येत राहतील. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत सुद्धा पहा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या काही शासकीय भरती प्रक्रिया असतील त्याचे सगळी अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचेल. तर या व्हिडिओमध्ये 396 पदांसाठीची गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी जे जाहिरात आले, यामध्ये अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होते, त्याची पात्रता काय आहे, वयोमर्यादा, पगार आणि ग्राउंड टेस्ट, बोनस मार्क्स कसे मिळतात, अर्ज कसा करायचा, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सर्वप्रथम अर्जांच्या तारखा पाहिल्या तर पाहू शकता या भरतीसाठी या अगोदर नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांसाठी आली होती जाहिरात आणि त्याची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्यानंतरनं आता जी नवीन भरती आहे गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी अर्ज प्रक्रिया दिनांक 7 जुलै 2026 पासून म्हणजे परवापासून सुरू होत आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 6 ऑगस्ट 2026 असणार आहे. 6/15 पर्यंत असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेवर आत्ताच लगेच अर्ज करायचा आहे. पात्रतेबद्दल बोलूयात. या भरतीसाठी किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पुरुष आणि महिला दोघेही यासाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष 18 ते 35 वर्ष 18 ते 35 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. यानंतर यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार 5 वर्षाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाईल, म्हणजे सूट असेल. आता पगाराबद्दल बोलूयात. पगार जो आहे उमेदवारांना, निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे 22,000 रुपये प्रति महिना वेतन मिळू शकते. तसेच खाकी गणवेश दिला जातो आणि सरकारी निमसरकारी कार्यालये असतात, धरणे असतात, महानगरपालिका, रुग्णालय आणि इतर शासकीय ठिकाणी सुरक्षा रक्षक पदाची जी भरती प्रक्रिया आहे त्या उमेदवारांना ड्युटी ही दिली जाते. शारीरिक पात्रतेबद्दल बोलूयात. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 165 सेंटीमीटर आवश्यक असते. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी किमान उंची 158 सेंटीमीटर आवश्यक. पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर आणि यामध्ये फुगून 5 सेंटीमीटर जास्त आवश्यक असते. वजनाबद्दल बोलायचं झालं तर पुरुष उमेदवारांचं यामध्ये वजन आहे किमान 50 किलो आवश्यक आहे आणि महिलांचं 45 किलो वजन आवश्यक आहे. यापेक्षा कमी वजन असल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ग्राउंड टेस्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही. सरळ उमेदवारांची जी मैदानी चाचणी आहे या मैदानी चाचणीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाते. ग्राउंड टेस्ट एकूण 100 गुणांची असते. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 40 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 30 गुण असे गुण असतात. 1600 मीटर धावण्यामध्ये कमी वेळेमध्ये धाव पूर्ण केल्यास जास्तीत जास्त गुण मिळतात. त्याचप्रमाणे 100 मीटर स्प्रिंट आणि गोळाफेक सुद्धा चांगल्या तुमची जी कामगिरी असेल, जे मार्क्स मिळतील किंवा जास्त लांब गोळा जाईल त्यानुसार उमेदवारांना गुण दिले जातात. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 40 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 30 गुण असे गुण असतात. आता बोनस मार्क्स सुद्धा मिळतात. यामध्ये तुम्हाला तुमची जी मैदानी चाचणी आहे त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर सर्टिफिकेट प्रमाणपत्र असतील तर बोनस मार्क्स सुद्धा दिले जातात. तर यामध्ये NCC प्रमाणपत्र असेल तर अतिरिक्त गुण मिळतील. यामध्ये NCC ए प्रमाणपत्रासाठी 2 गुण दिले जातात, बी साठी 4 गुण, NCC सी साठी 6 गुण,
तसेच MSCIT प्रमाणपत्र असल्यास 4 बोनस गुण सुद्धा दिले जातात. आता अर्ज करताना कोणती कागदपत्र आवश्यक असतात तर 12वीचं प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, जन्माचा पुरावा, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, NCC किंवा MSCIT प्रमाणपत्र असल्यास ते तयार ठेवायचं आहे. मोबाईलवरून अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईट मी शेअर केलेली आहे. त्या ठिकाणी कसा अर्ज करायचा या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जर तुमची प्रतिक्रिया असेल, तुम्हाला जर अर्ज करताना अडचणीत असेल तर त्यासाठी स्पेशल व्हिडिओ पुढचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर तयारीबाबत सुद्धा आपण जाणून घेऊयात. अर्ज कसा करायचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवूयात, त्यामध्ये माहिती देणार आहोत. तर यामध्ये तयारी करण्यासाठी दररोज धावण्याचा सराव करा. 1600 मीटर किंवा 800 मीटर रनिंगवर विशेष लक्ष द्या. 100 मीटर स्प्रिंटचा सराव करा. गोळाफेकीची योग्य तंत्राने टेक्निक जे आहे प्रॅक्टिस करा. योग्य आहार घेऊन आवश्यक वजन आणि शारीरिक क्षमता वाढवा. ज्यांच्याकडे NCC किंवा MSCIT प्रमाणपत्र आहे त्यांनी अर्ज करताना ते नक्की त्या ठिकाणी अपलोड करा. ऑनलाईन अर्ज करताना ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण याचे तुम्हाला बोनस गुण मिळणार आहेत. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे असतील, कारण भरती प्रक्रियेमध्ये जरी यामध्ये स्पर्धा कमी असली तरी 1 ते 2 गुण तुम्हाला चांगली संधी हे मिळवून देऊ शकतात. सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी आहे. इतर जिल्ह्यांसाठी देखील सुद्धा काही महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने हे जाहिराती येणार आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांनी कोणत्याही जिल्ह्याचे असू द्यात, सर्व उमेदवारांनी आत्तापासूनच तुम्ही या भरतीसाठी तयारी करत असाल तर तयारी सुरू ठेवा. महत्त्वाच्या तारखा पाहू शकता. अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली. 7 जुलैसाठी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6:15 पर्यंत असेल. एकूण 396 जागा. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. अंदाजे वेतन 22,000 त्यापेक्षा जास्तच असेल. पुढे ते वाढत जातं. सगळ्यात शेवटी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात ही काळजीपूर्वक वाचा. पात्रता असेल, शारीरिक निकष असतील, गुणपद्धती असेल, इतर सर्व अटी नीट चेक करून घ्या आणि त्यानुसार महत्त्वाचे कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करून सर्व कागदपत्र निकषानुसार पूर्ण करून तुमचा जो अर्ज आहे त्या ठिकाणी सबमिट करा, अपलोड करा, या ठिकाणी अर्ज भरा. तर अशा पद्धतीने गडचिरोली आणि त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ही भरती प्रक्रिया जाहिरात सध्या सुरू झालेली आहे. लवकरच बाकीच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा जाहिरात जी आहे ही येणार आहे आणि त्या संदर्भातल्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या भरती प्रक्रियेबाबतच्या त्या अशाच मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.